त्याचं कारण असं आहे की आम्ही या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला 2 वर्षापासून सांगतो की हा रोड खराब झालेला आहे आणि इथून खूप मोठी ही वाहतूक झाली. असाच आंबोळगेकारी रस्ता ढासळलेला आहे. कलेक्टरने बघितला आहे, आमदार मान्य खासदार साहेबांनी बघितलेला आहे. परवा कलेक्टर सीओ ह्याच रोडून आले, पण ह्या रोडची नुसती बजेट नाही, फंड्स नाही म्हणून आत्तापर्यंत ह्या रोडची दुरुस्ती केली नाही. आत्तापर्यंत 10 ते 12 व्यक्ती विशेषतः बायका गाडीवर बसलेल्या खड्ड्यामध्ये पडून अगदी गंभीररित्या जखमी होऊन दवाखान्यामध्ये ॲडमिट झाल्या आणि कुणाचा जीव गेल्यानंतर सरकारला जाग येणार आहे का? आम्ही सत्तारूढ पक्षाचे असूनसुद्धा सरकारच्या विरुद्ध हे नाईलाजानं पाऊल उचलत आहे असं आम्हाला म्हणावं लागत आहे. आमचा जोपर्यंत ह्याचा न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही वारंवार असंच आंदोलन करत राहणार. धन्यवाद. आज आम्ही आंबेजवळगे ग्रामस्थ सर्वजण एकत्र येऊन कौडगाव आंबेजवळगे हा रस्ता खोदून एक आंदोलन करतोय अनोखं. ह्याचं कारण आहे, गेले 6 महिन्यांपासून प्रशासनाला, आमदार, खासदार आणि इथल्या गुत्तेदार ज्यांनी हा कौडगाव आंबेजवळगे रस्ता घेतलाय याच्यामध्ये त्या लोकांशी आम्ही संपर्क केला. आज वारंवार पाठपुरावा करून देखील जवळजवळ 6 महिन्यांपासून हा रस्ता विलंबित तसाच आहे. त्या रस्त्याला एवढे मोठे खड्डे आहेत की जवळजवळ 10-12 लेडीज ह्या खड्ड्यातल्या रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून गंभीररित्या जखमी झालेत. परंतु प्रशासन आणि आमदार, खासदार किंवा सहकारी ग्रामपंचायतचे जे कोणी लोक असतील त्यांनी आज तगायत ह्या रस्त्याची काही दखल घेतली नाही. म्हणून केवळ ह्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन सगळे ग्रामस्थ येऊन आज आम्ही हा रस्ता खोदून एक अनोखं आंदोलन केलं आहे. याला आमच्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांचा पाठपुरावा करण्याचा काहीही उपयोग झालेला नाही गेल्या 6 महिन्यांपासून. तरी आज हे आंदोलन केल्यानंतर तरी प्रशासन आणि गुत्तेदार यांना जर जाग आली तर बरं होईल वाटतंय आणि इथून पुढं होणाऱ्या जे अपघात आहेत त्याला एक लगाम बसल किंवा लोकांना सुद्धा ह्याचं जरा प्रशासन इथून जर पुढं काही मोठी जीवितहानी झाली तर याला प्रशासन जबाबदार राहील आणि गुत्तेदार जो आज ह्या रस्त्याची काम गुत्त घेतलंय तो गुत्तेदार जबाबदार राहील. ह्या निमित्ताने एवढं सांगतो. धन्यवाद.